ओके मित्रांनो, संभाव्यता प्रकरण आपलं सुरू आहे. संभाव्यता प्रकरणामध्ये आतापर्यंत नमुना अवकाश आणि अपेक्षित घटना ह्या कशा असतात याचा आपण सविस्तर अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं संभाव्यता म्हणजे काय नेमकं आपल्याला या ठिकाणी कळेल तुम्हाला. बघा, संभाव्यतेची व्याख्या सुद्धा सांगितलेली. संभाव्यता काय म्हणजे काय? एखाद्या घटनेची शक्यता, लक्षात ठेवा, एखाद्या घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येलाच संभाव्यता असं म्हणतात. म्हणजे आपण संख्येच्या रूपात आपण ती शक्यता मांडणार आहोत आणि मग ती जी शक्यता असेल त्या शक्यतालाच आपण संभाव्यता असा शब्द म्हणणार आहोत. आता बघा, एक छोटासा प्रयोग काय असतो तो बघा. एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी, यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय आपण त्या दिवशी चर्चा केलेली आहे. या प्रयोगासाठी आपण नमुना अवकाश काढत असतो. यस, सुरुवातीला नमुना अवकाश एस घेतो, त्याच्यावरून नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन ऑफ एस आपण असं लिहित असतो. आणि ये ही त्या प्रयोगासंबंधी एक घटना असेल, कुठली तरी अपेक्षित घटना असेल, तर त्या घटनेची संभाव्यता काढायची असेल तर त्याला पी ऑफ ए लिहितात. लक्षात घ्या, घटनेला संभाव्यतेला इंग्लिशमध्ये प्रोबॅबिलिटी नावाचा शब्द आहे. प्रोबॅबिलिटी, बघा त्याची स्पेलिंग कशी आहे. प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. प्रोबॅबिलिटी त्याच्यातला पी हा शब्द आपण संभाव्यतेसाठी वापरणार आहोत. संभाव्यता म्हणजेच पी, प्रोबॅबिलिटी. पी कोणाची संभाव्यता? ए ह्या घटनेची संभाव्यता. पी ऑफ ए म्हणजे काय? ए ह्या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी पी ऑफ ए असे दर्शवतात. आणि ते आपल्याला सूत्र कसं असतं बघा. पी ऑफ ए म्हणजे ए नावाची घटना असेल, कदाचित बी असेल, कधी सी असेल, कधी डी असेल. बी असेल तर पी ऑफ बी म्हणणार, सी असेल तर पी ऑफ सी असं लिहिणार आपण या ठिकाणी, बरोबर. मग काय, घटना ए नावाच्या घटनेमधील नमुना घटकांची संख्या, म्हणजे आपण ती नमुना घटकांची संख्या काय लिहितो? एन ऑफ ए लिहितो, भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. मग बघा, या ठिकाणी लिहितो मी. आता ए नावाची घटना आहे, त्या घटनेमध्ये असलेल्या घटकांची संख्या एन ऑफ ए लिहितो आपण, राईट. छेदस्थानी जर जो प्रयोग असतो त्या प्रयोगामध्ये जो नमुना अवकाश असतो, त्या नमुना अवकाश म्हणजेच काय, त्या संचामध्ये जेवढे घटक असतात ते घटक लिहिताना आपण एन ऑफ एस लिहित असतो. आणि म्हणून ते कसं लिहिणार? एन ऑफ एस. आणि हेच मी आता या ठिकाणी खाली लिहिलं बघा. एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस. फक्त यांचा दोन्हींचा भागाकार करायचा. अंशस्थानी घटनेची, अंशस्थानी मी ऐका, अंशस्थानी घटनेमधील असलेल्या घटकांची संख्या आणि छेदस्थानी नमुना अवकाशात असलेल्या घटकांची संख्या आणि त्यांचा जो भागाकार असणार आहे त्या भागाकारालाच, किंवा त्यांचं जे गुणोत्तर, भागाकार म्हणण्यापेक्षा गुणोत्तर शब्द वापरतो मी, त्यांचं जे गुणोत्तर असेल त्या गुणोत्तरालाच आपण काय म्हणणार? त्या घटनेची शक्यता. पी ऑफ ए म्हणजे ए ह्या घटनेची शक्यता असं लक्षात ठेवायचंय. असं सूत्र वापरून आता आपण अभ्यास, शेवटचा जो अभ्यास आहे 5.5 आता आपण लगेच बघणार आहोत. चला मित्रांनो, बघा प्रश्न पहिला, सराव संच 5.4 मधला पहिला प्रश्न आहे. 2 नाणी फेकली असता पुढील घटनेची शक्यता काढा किंवा संभाव्यता काढा. ओके, मग या ठिकाणी दोन प्रयोग एक प्रयोग दिला ना, या प्रयोगात 2 घटना दिलेली आहेत. घटनांचा आपण विचार नंतर करू, पहिले प्रयोगाचा विचार करू. 2 नाणी फेकली, 2 नाणं आपण हातात घेतली ना, अशी जर 2 नाणं फेकली त्याच्या वरच्या पृष्ठभागावर काय येईल हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बघा, मग 2 नाणी फेकली तर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर एक तर सुरुवातीला दोन्ही हेड येतील, नाही का, दोन्ही छापे येतील. एक छापा काटा येईल, एक काटा छापा येईल, किंवा 2 काटे येतील, नाही का. 2 नाणी फेकली तर एच येऊ शकतो, टी एच टी येऊ शकतो, टी एच येऊ शकतो, किंवा टी टी येऊ शकतो. मग आता याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या बघा, त्याला कसं लिहितात? एन ऑफ एस. एन ऑफ एस बरोबर 1, 2, 3 आणि 4. किती आहे तुमचे? 4. आणि आता त्याच्यात नंबर 1 नंबरची घटना, त्या घटनेला आपण नाव देऊ ए. ही घटना आहे. कशी घटना आहे? कमीत कमी एक छापा मिळणे. कमीत कमी
लक्षात घ्या, कमीत कमी एक छापा मिळणे अशी घटना आहे आपली. त्याच्यात कमीत कमी एक छापा मिळणे. मग त्या घटनेला ए नाव दिलं म्हणून ए ह्या संचामध्ये काय येऊ शकतं बघा. ए ह्या संचामध्ये आता आपण काय सांगितलं, कमीत कमी एक छापा. दोन्ही छापे चालतील आपल्याला या ठिकाणी. कमीत कमी म्हणजे कमीत कमी एक द्या, जास्तीत जास्त किती बी द्या, पण दोन्ही छापे आपल्याला चालतील. म्हणून या ठिकाणी एच असं घेऊ शकतो. एच टी कमीत कमी एक आहेच, एच टी. नंतर टी एच. हा टी चालेल का नाही, दोन्ही काटे आहेत. आपल्याला काय शब्द आहे, कमीत कमी एक छापा मिळावा. मग कमीत कमी छापा इथे एक आहे, इथे एक आहे, हे दोन्ही तर आपण या ठिकाणी घेतलेत. आणि जास्तीत जास्त आपण काही पण घेऊ शकतो ना, है की नाही. मग जास्तीत जास्त दोन्ही सुद्धा आपल्याला चालतील, पण काटे नुसते चालणार नाहीत असा त्याचा अर्थ झाला. आणि मग याला आपण असं महिरपी कंस केला. मग आता याच्यात असलेल्या घटकांची संख्या जर मोजायला लावली तुम्हाला, तर तुम्ही काय लिहिणार, एन ऑफ ए बरोबर किती घटक आहेत, 1 2 3, 3 घटक आहेत. ओके. मग आता ही जी घटना ए घेतली बाळांनो, लक्षात घ्या, ही जी ए नावाची घटना घेतली, या घटनेची संभाव्यता जर काढायची असेल तुम्हाला, तर त्या संभाव्यतेला पी लिहितात, नाही का. संभाव्यतेसाठी शब्द वापरलेला पी, प्रोबॅबिलिटीतला पी. आणि हा पी मग कोणाची संभाव्यता, ए घटनेची संभाव्यता, म्हणून पी ऑफ ए असं लिहितात. पी ऑफ ए आधी सूत्र सांगितलं मी तुम्हाला, बरोबर एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस असं हे संभाव्यतेचं सूत्र आहे. हे सूत्र कधीही विसरायचं नाही. पी ऑफ ए, probability of any event is equal to number of elements in that event divided by total number of elements in sample space. yes असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून बरोबर P of A is equal to बरोबर N of A किती दिलेला आहे तुमचा 3, तो ह्या ठिकाणी 3 टाकला. छेदस्थानी N of S किती काढला तुम्ही आता 4, तो ह्या ठिकाणी टाकला. म्हणून पहिल्या घटनेची जी संभाव्यता आली तुमची ती काय आली तुमची, 3 छेदस्थानी 4. ही व्यवस्थित लिहा. आणि मग नंतर पुढची आपण बघूया. चला, पहिली आपण ए घेतली, आता 2 नंबरची घेऊया. एकही छापा न मिळणे म्हणजे सगळे काटे असले पाहिजेत. एकही छापा न मिळणे या घटनेसाठी आपण बी हे अक्षर वापरू शकतो, कारण पहिल्यासाठी आपण ए वापरलं, आता आपण बी घेऊया. बी एकही छापा न मिळणे. आणि म्हणून बी ह्या संचामध्ये येणारे घटक आपण शोधूया आता. चला, एकही छापा नको पाहिजे. इथे दोन्ही छापे चालणार नाही, इथे सुद्धा एक छापा हे चालणार नाही, इथे सुद्धा एक छापा हे चालणार नाही. एकही छापा ह्या ठिकाणी नाही, म्हणजे फक्त एवढाच एलिमेंट, एवढाच घटक आपल्याला ह्या ठिकाणी चालू शकतो. आणि तो म्हणजे तुमचा टीटी आहे, तो एकच आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगा, एन ऑफ बी जर तुम्हाला विचारला तर तिथे फक्त एकच घटक आहे. एन ऑफ बी म्हणजे एक घटक. म्हणून आता ह्या घटनेची संभाव्यता जर काढायची झाली तर पी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी असं म्हणतात त्याला. बी ह्या घटनेची संभाव्यता बरोबर लिहिताना इतकं सोपं आहे. एन लिहायचा, तिथं काय म्हणायचं, हाच बी घ्यायचा, छेदस्थानी पुन्हा एन घ्यायचा, एन घेतल्यानंतर बीच्या ऐवजी यस टाकायचा. यस म्हणजे आपला नमुना अवकाश बरोबर. आता एन ऑफ बी आत्ताच काढला तुमचा 1 आहे, छेदस्थानी एन ऑफ यस तुमचा पुढे आधीच काढून ठेवलेला तो 4 आहे. आणि म्हणून ह्या घटनेची संभाव्यता जी आली ती किती आली तुमची, 1/4, 1 छेदस्थानी 4. अतिशय सोपा असा भाग आहे बघा. ओके मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसरा बघा, 2 फासे एकाच वेळेस टाकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. 2 फासे म्हणजे काय मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. 2 फासे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक फासा आणलेला होता बघा. या ठिकाणी फासा असा असतो, घनाकृती ठोकळा, त्याला 6 पृष्ठ असतात. 6 पृष्ठांवरती 1 पासून तर 6 पर्यंतचे नंबर्स दिलेले असतील. आणि असे 2 ठोकळे जर आपण एकाच वेळेस फेकले तर वरच्या पृष्ठभागावरील कोणते अंक येतात हे आपल्याला
सांगता येणार नाही, परंतु ते कसे असू शकतात, त्याची अपेक्षित निष्पत्ती कशी असू शकते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. बघा मग ते कसे असू शकतात. पहिल्या ठोकळ्यावरचा 1, दुसऱ्या ठोकळ्यावरचा 1, पहिल्या ठोकळ्यावरचा 1, दुसऱ्या ठोकळ्यावरचा 2, असं करत 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 पहिल्या ठोकळ्यावरचा 1 तर दुसऱ्या ठोकळ्यावरचा 6वा अंक येऊ शकतो. किंवा मग असं होऊ शकतो पहिल्या ठोकळ्यावरचा 2 तर दुसऱ्या ठोकळ्यावरचा 1, असं करत 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 गेल्यानंतर पहिल्या ठोकळ्यावरचा 2चा अंक तर दुसऱ्या ठोकळ्यावरचा 6चा अंक. अशा पद्धतीने तिसऱ्यावर 1, नंतर दुसऱ्यावरचा 1, तिसऱ्याचा 3, दुसऱ्याचा पहिल्याचा 3, दुसऱ्याचा 1, असं करत 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 आपण 3,6 असं आपण हे सगळं शिकून घेतलेलं. शेवटचा असं येऊ शकतं मग या ठिकाणी पहिल्यावरचा 6 तर दुसऱ्यावरचा सुद्धा 6 येऊ शकतो. मग हे सगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत हे तुमचे सगळे 36 आहे. म्हणून आपण याचं ह्या यस मध्ये असलेल्या घटकांची संख्या जर लिहायला सांगितलं तर ती आपण किती लिहू शकतो, 36. मोजू शकता तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 हे असे 6, नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6, 6, 36 नमुना घटक आहेत ह्या संचामध्ये. म्हणून एन ऑफ एस बरोबर 36. आता बघा त्याच्यात काय दिलं. ह्याच उदाहरणामध्ये पहिली घटना अशी सांगितली, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज, या ठिकाणी अंकांची बेरीज इथे अनुस्वार आहे, अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असावी. कमीत कमी 10 असावी म्हणजे कशी बघा, 10 तर असलीच पाहिजे, कमीत कमी 9 नको, 10 असेल, 11 सुद्धा चालेल, 12 सुद्धा चालेल, कारण जास्तीत जास्त 12 पर्यंतची बेरीज आहे या ठिकाणी. कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 12 म्हणजे 10, 11 आणि 12 अशी बेरीज येणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी शोधणार आहोत. लक्षात ठेवा कोणत्या संख्या शोधायच्या. बेरीज दोन्हींची 10 आली पाहिजे, 11 आली पाहिजे आणि 12 आली पाहिजे. अशा कोणत्या संख्या आहेत आपण त्या बघूया. आणि म्हणून संच बी घेतला. बी संचात आपण 10, 11, 12 ची बेरीज शोधतोय. इथे कुठल्याही दोन संख्यांची बेरीज येत नाही. जास्तीत जास्त इथे 7 होतात, इथे 8 होतात, या ठिकाणी 9 होतात. म्हणजे इथपर्यंतचे जेवढे अंक आहेत त्यांची बेरीज येऊ शकत नाही. आता इथं खाली चेक करू शकतो बघा, इथे 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 7 झाले, इथे 8 झाले, इथे 9 झाले, इथे 10. म्हणजे ही संख्या हा घटक आपल्याला चालेल. म्हणून 4,6 असं आपण लिहू शकतो. राईट. नंतर हे चालणार नाही. 7 होतील, 6 होतील, 7 होतील, 8 होतील, 9 होतील, 10 हे चालेल. 5,5 नंतर 5,6 चालेल. आपण 11 पण सांगितलेली, 10 बरोबर 11 सुद्धा पाहिजे म्हटलं तर म्हणजे पुढची येईल 5,6 ही सुद्धा चालेल. त्याच्यानंतर ही चालणार नाही बाळांनो, हे चालणार नाही, हे नाही चालणार, हे चालेल. बघा 6 आणि 4 10 होतात. म्हणून आपण लिहू शकतो 6,4 हा पण घटक चालेल. त्याच्यानंतर 6 आणि 5 11 हे चालेल आपल्याला. 6,5 हे पण चालेल. 6 आणि 6 12 सुद्धा चालेल. 6,6 12 म्हणजे अशा पद्धतीने असा संच आपला ह्या ठिकाणी आला. म्हणून ह्या बी ह्या संचामध्ये असलेले घटक जर मोजले तर आपण म्हणू शकतो एन ऑफ बी किती आहेत मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कंस आहेत. म्हणून एन ऑफ बी तुमचा किती झाला, 6 झाला. म्हणून याचा अर्थ काय झाला बघा. आता मग जी घटना आपण या ठिकाणी घेतली, बी नाव दिलेलं, या घटनेला आपण काय नाव दिलं, बी नाव दिलं. सपोज याला बी नाव दिलं आपण, इथे बी म्हणू शकतो, बी घटना म्हणू शकतो ह्या घटनेला. मग त्या घटनेची संभाव्यता जर लिहायची झाली तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट बी अशी जर त्या घटनेची संभाव्यता लिहायची झाली तर तुम्ही कसं लिहू शकता. एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असा फॉर्म्युला आहे, असं सूत्र आहे. बस या सूत्रात आता आपल्याला या ठिकाणी किमती ठेवायच्या बाळांनो. मग आता काय किंमत बघा, एन ऑफ बी ची किंमत 6 आहे. छेदस्थानी एन ऑफ एस इकडे ऑलरेडी 36 लिहून ठेवलेले, म्हणून भागिले किती होतील 36. आता हे गुणोत्तर बघा, 6 1 6, 6 6 36 म्हणजे हे गुणोत्तर तुमचं किती आलं, 1 छेदस्थानी 6. म्हणून ही जी घटना आहे ही संभाव्यता आहे ती किती आली तुमची, 1 छेदस्थानी 6. अशा पद्धतीने त्याला अतिसंक्षिप्त रूपात लिहिण्याचा प्रयत्न करा, बरोबर तुम्हाला लिहिता येईल. आता 2 नंबरची घटना आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या आधी पहिली घटना व्यवस्थित लिहून घ्या. चला बाळांना दुसराच प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नातला दुसरा आकडा, दुसरी घटना आहे. या दुसऱ्या घटनेत काय सांगितलं, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. अतिशय सोपा असा भाग आहे. मग त्या घटनेला आपण नाव देऊ शकतो बी. ओके, बेरीज किती असायला पाहिजे, 33. आता मला सांगा, सर्वात लहान संख्या इथे 1,1 आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 6,6.
मग ही दोन्हींची जर बेरीज केली तर किती येईल? 2 येईल. आणि या दोन्हींची बेरीज केली तर किती येईल? तुमची 12 येईल. 6 6 12, 1 आणि 1 2. मग जास्तीत जास्त बेरीज आणि कमीत कमी बेरीज जर विचारली, कमीत कमी बेरीज तुमची 2 आहे आणि जास्तीत जास्त बेरीज किती आहे? तुमची 12 आहे. आणि यांनी काय विचारलं आपल्याला? अंकांची बेरीज 33 असावी. अंकांची बेरीज 33 येणाऱ्या संख्याच आपल्याला या ठिकाणी सापडत नाही, लक्षात ठेवा. अंकांची बेरीज 33 येतील अशा संख्याच या ठिकाणी नाहीयेत. मग हा जो बी संच मिळणार आहे, या संचात कुठलाही घटक येणार नाही, रिकामा रिक्त संच तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. म्हणजे या संचात कुठलाही घटक येत नाही, 33 बेरीज असणाऱ्या संख्याच आपल्याला या ठिकाणी सापडत नाही. आणि म्हणून तुम्ही असं लिहू शकतात, एन ऑफ बी. जर घटकच त्या ठिकाणी नसतील तर घटकांची संख्या किती झाली? तुमची 0. काय झाली? आणि मग ह्या घटनेची संभाव्यता तुम्हाला काढायची असेल तर ती आपण असं लिहिणार, पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असं लिहितो. आपलं असं सूत्र ठरलेलं आहे. आणि बरोबर, मग बरोबर पहा, एन ऑफ बी त्याची किंमत आहे 0 छेदस्थानी एन ऑफ एस तुमच्या इकडे ऑलरेडी काढून ठेवलेले आपण, ते किती तुमचे 36 आहेत. मग 0/36 याचा अर्थ याचं उत्तर किती आलं? 0. आणि म्हणून बघा 0 प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट बी इक्वल्स टू 0. म्हणून बी या घटनेची शक्यता किती येणार? तुमची 0 येणार. लक्षात घ्या, व्यवस्थित लिहा, समजून घ्या. ओके मित्रांनो, ह्याच दुसऱ्या प्रश्नात हे पहिलेच लिहून ठेवलेले आपण. आता आपण या ठिकाणी तिसरी घटना बघू. याच्या आधी 2 घटना मी या ठिकाणी बघितल्या, तर तिसरी घटना ती इथं लिहिलेली पुस्तकातलीच आहे बघा. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा. नंबर 1 ला आपण जी घटना घेतली त्याला ए नाव दिलं, दुसरीला बी दिलं होतं. या ठिकाणी तिसरी घटना हिला आपण सी नाव देऊया. आणि सी मध्ये ह्या सी या घटनेत काय सांगितलं ते आपण बघूया. काय सांगितलं? पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असावा. फासा म्हणजे असा, याला आपण काय म्हणतो? फासा म्हणजे घनाकृती ठोकळा असतो थोडक्यात हा. आणि त्या घनाकृती ठोकळ्यावरती 6 अंक असतात, आहे की नाही? मग त्या 6 अंकांमध्ये असे 2 फाशे आपण घेतलेले असतील. पहिल्यावरचा अंक हा दुसऱ्यापेक्षा मोठा असला पाहिजे, हे आपल्याला असं शोधायचं आहे. मग या ठिकाणी बघा, आता तुम्ही इथे जर बघितलं, दोन्हींचे अंक समान आहेत. पहिल्यावरचा अंक हा दुसऱ्यापेक्षा लहान आहे. इथे पहिला लहान आहे, दुसरा मोठा आहे. इथे पहिला लहान आहे, दुसरा मोठा आहे. पहिला लहान आहे, दुसरा मोठा. आपल्याला पहिला मोठा पाहिजे. काय? पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा पाहिजे. पहिला मोठा आहे. इथं आहे का पहिला कोणी मोठा? पहा, नाहीये. इथे पण नाही. इथं पहिला मोठा आहे की नाही? मग आपण 2,1 लिहू शकतो. हा 2 मोठा आहे एकापेक्षा. हे दोन्ही सारखे इथे नाही, हेच नाही. मग इथे आहे बघा 3,1. 3,2 पण चालेल आपल्याला. 3,2 घेतला. 3,3 चालेल का? नाही, सारखे हे नाही चालणार बघा. पहिल्यानंतर हे मोठे मोठे होत जातात. हे चालेल 4,1. पहिल्यावरचा मोठा दुसऱ्यापेक्षा, पहिल्यावरचा मोठा दुसऱ्यापेक्षा, पहिल्यावरचा मोठा दुसऱ्या, हे सारखे झाले. मग हे तिन्ही आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. 4,1 राईट. त्याच्या पुढं 4,2 खाली लिहितो मी. 4,2. त्याच्यानंतर 4,3. 4,3 हे पुढचे चालणार नाही. नंतर हे चालेल बघा 5,1, 5,2 आहे की नाही? 5,1 नंतर 5,2 पण चालेल. 5,3 चालेल. नंतर 5,4 चालेल. 5,5 चालेल का? दोन्ही समान झालीत, नाही चालणार. हे चालेल का? हा दुसरा मोठा झाला, पहिला लहान झाला, हे पण नाही चालणार. हे चालतील बघा 6,1. 6,1 नंतर 6,2 नंतर खाली लिहितो 6,3 नंतर 6,4 नंतर 6,5 आणि 6,6 चालेल का? नाही चालणार. बघा हे सगळे मोठे आहेत, इथपर्यंत मोठे आहेत. हा नंतर समान झालेत. मग आता हे सगळेच्या सगळे कुठे येतील? तुमच्या सी ह्या घटनेत येतील. ह्या घटनेला सी नाव देऊ आपण. ह्या ठिकाणी स्पष्ट दिसेल तुम्हाला सी ही घटना. मग ह्या सी घटनेमध्ये जर बघितलं किती घटक आलेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14 आणि 15. ओके, किती घटक आलेत? 15. मग आपण असं लिहू शकतो ह्या ठिकाणी एन ऑफ सी बरोबर किती आले तुमचे? 15. आणि म्हणून त्याची संभाव्यता पाहिजे असेल तर संभाव्यता मी इकडे स्पष्ट लिहितो. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेदस्थानी एन ऑफ एस असं सूत्र आहे. एन ऑफ एस प्रत्येक ठिकाणी भागिले पाहिजे, फक्त एन ऑफ एस सी इथे घेणार. मग एन ऑफ सी ची किंमत किती तुमची? 15 छेदस्थानी एन ऑफ एस किती तुमचा? 36. किती? 36. आपण फार तर 3 भाग देऊ शकतो, आहे की नाही? 3 1 3, 3 2 6 आणि 3 5 15. मग हे उत्तर फार तर काय येऊ शकतं तुमचं? 5 छेदस्थानी 12. लक्षात घ्या, 15 छेदस्थानी 36 होतं, आपण भाग दिला, वरती 5 आले आणि खाली 12 आले. अंशाला आणि छेदाला 3 भाग दिला, म्हणून पी ऑफ सी काय आला तुमचा? 5 छेदस्थानी 12. ही लक्षात ठेवा, 5 छेदस्थानी 12. अशा पद्धतीने हा प्रश्न आपला ह्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. ओके मित्रांनो, बघा तिसरा प्रश्न आहे. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या कशी असेल? त्या घटना आपल्याला या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत, त्या आपण विचार करणार आहोत. बघा, एक पेटी आहे. पेटीमध्ये काय केलं? 1 पासून तर 15 नंबर असलेली सगळे तिकिटे, म्हणजे त्या तिकिटावर नंबर टाकलेले ते 1 पासून तर 15 नंबर पर्यंत, आणि ते पेटीत ठेवलेले. त्याच्यातनं आपल्याला एक तिकीट काढायचं यादृच्छिक पद्धतीने, म्हणजे एक तिकीट डोळे लावून उचलायचं आपल्याला. आपल्या हातात कोणत्या क्रमांकाचं तिकीट येईल सांगता येईल का तुम्हाला? निश्चित सांगता येणार नाही. पण 1 पासून तर 15 क्रमांकापर्यंत कोणतंही तिकीट आपल्या हातामध्ये येऊ शकतं. याला काय म्हणतात? संभाव्य निष्पत्ती असं म्हणतात, है की नाही? अपेक्षित निष्पत्ती नाही, पण ती संभाव्य निष्पत्ती आहे. आणि म्हणून आपण लिहिताना येस मध्ये काय लिहिणार? 1 पासून तर 15 पर्यंतचे अंक सगळेच्या सगळे लिहून टाकायचे. असं लिहित मी 10 पर्यंत पुढच्या अंकांना जागा नाही, आपण डॉट 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 आपण 15 पर्यंतचे अंक, म्हणजे बाकीचे 11 12 13 पण याच्यामध्ये येऊन गेले, तर असं लक्षात घ्या. आता मग याच्यात 15 संख्या आहेत, म्हणून एन ऑफ एस ह्या संचात असलेल्या घटकांची संख्या 15 आहे, असा त्याचा अर्थ झाला. आता बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला घटना दिलेली नंबर 1 ची. पुस्तकात तुम्ही बघा, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. त्या ती घटना काय सांगितली? त्यात समसंख्या असणे, म्हणजे याच्यामध्ये काय असलं पाहिजे? समसंख्या निघायला पाहिजे, अशी घटना आपल्याला जर सांगितली तर मग त्या घटनेला मी नाव दिलं ए बाळांनो. आणि त्याच्यात कुठल्या संख्या शोधायच्या? समसंख्या शोधायच्या. मग सम बघा, 2 4 6 8 10, नाही काय? बघा, 2 4 6 8 10 12 आणि 14, म्हणजे 1 पासून तर 15 पर्यंत ह्या संख्यांमध्ये समसंख्या जेवढ्या असतील तेवढ्या समसंख्या आपल्याला ए ह्या संचामध्ये लिहायच्या आहेत. मग याचा अर्थ एन ऑफ एच्यात असलेल्या घटकांची संख्या बरोबर मोजा आता किती तुमची? 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणून एन ऑफ ए बरोबर आपण या ठिकाणी 7 लिहिले. मग आता ही जी घटना घेतली हे, नाही का, तिला नाव दिलं आपण ए, त्याची संभाव्यता आपल्याला काढायची, तेच लिहायचं. फक्त ए तर घेणारच, फक्त पी शब्द लावायचा पुढे, म्हणून लिहिताना इथं लिहिलं बघा, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस. हे सूत्र पाठ केलेलं आहे आपण, जसेच्या तसं लिहिलं. आता काय झालं बाळांनो? एन ऑफ ए ची किंमत आपण 7 काढलेली आहे, ती 7 या ठिकाणी ठेवली. छेदस्थानी एन ऑफ एस तो तुमचा इथं 15 आहे, तो 15 घेतला, म्हणजे 7 छेदस्थानी 15. ह्या गुणोत्तरात संक्षिप्त रूपात आपण काही करू शकत नाही. मग याला आपण जसेच्या तसं आपण लिहून टाकलं. पी ऑफ ए बरोबर 7 छेदस्थानी 15. अतिशय सोपा असा भाग होता. काय होतं त्याच्यात? समसंख्या मिळण्याची संभाव्यता ही आहे, लक्षात घ्या. म्हणजे 15 संख्यांपैकी 7 संख्या ह्या सम आहेत, असा त्याचा अर्थ झाला. चला, आपण आता दुसरी 2 नंबरची घटना सांगितली. संख्या 5च्या पटीत असणे. 5च्या पटीत असणे म्हणजे 5चा पाडा म्हणायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. मला सांगा, संख्या देताना 1 पासून तर 15 पर्यंत संख्या दिलेल्या आहेत. मग 5च्या पटीत असणाऱ्या संख्या कोणत्या असू शकतात? 5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल का? नाही, कारण शेवटच तुमचं 15 पर्यंत आहे. मग 20 ही संख्या आपण घेणारच नाही. फक्त 3च संख्या येतील, 5 10 आणि 15. मग या ठिकाणी आहे तुमची 5
इथे 10 आणि लास्ट मध्ये 15, म्हणून बी ह्या संचामध्ये लिहिताना आपण असं लिहिलं 5, 10, 15. बी कोणाला नाव दिलं? या घटनेला नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही दुसरंही नाव दिलं असतं तरी चाललं असतं, क्यू द्या, एम द्या, एन द्या, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणून मी या ठिकाणी बी नाव दिलं आणि मग त्या ठिकाणी 5, 10, 15. मग किती घटक आलेत बरं ह्या संचामध्ये? एकूण 3 घटक आलेत. कोणत्यामध्ये? कोणत्या संचात? बी संचामध्ये. म्हणून एन ऑफ बी बरोबर आपण ह्या ठिकाणी 3 लिहिलं. आणि मग ह्या घटनेची संभाव्यता तुम्हाला जर काढायची असेल तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असं आपलं सूत्र आहे. या सूत्रात किंमत टाकायची तुम्हाला. हे 3 छेदस्थानी एन ऑफ एस ची किंमत या ठिकाणी ऑलरेडी घेतलेली बघा, लक्षात ठेवा, सुरुवातीलाच घेतलेली आहे. ती किंमत आपण ह्या ठिकाणी टाकली 15. आता 3 छेदस्थानी 15. जर थोडासा विचार केला तर आपल्याला 3 भाग देता येतो. अंशालाही 3 भाग जाईल आणि छेदालाही 3 भाग जाईल. अति संक्षिप्त रूपात जर हे गुणोत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर 3 एक 3 आणि हे खाली इकडे 5 येतील, म्हणजे 1 छेदस्थानी 5 होतील. कारण हे 5 त्रिक 15 होतात. इथले 3 आणि वरचे 3 उडून देऊ शकतात तुम्ही. 1 छेदस्थानी 5 संक्षिप्त रूपात. बरं, हे नाही आलं चालेल, इथपर्यंत लिहिलं तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण चौथा प्रश्न या ठिकाणी संभाव्यतेचा बघत आहोत. आता चौथा प्रश्न बघा. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 ह्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे अंक डबल डबल घ्यायचे नाही आपल्याला, आहे की नाही, ती काळजी आपण ह्या ठिकाणी घ्यायची. मग सुरुवातीला समजा मी 2चा अंक घेतला, 2 आणि 3, त्याच्यापासून 23 ही संख्या तयार झाली 2 अंकी. नंतर 2 बरोबर 5 घेतला म्हणजे 25 संख्या तयार झाली. नंतर 2 बरोबर 7 घेतला 27 झाली. 2 बरोबर 9 घेतला 29 तयार झाली. अशा पद्धतीने 2 नंतर ह्या पुढच्या संख्या आपण ठेवत गेलो. आता आपण 3 संख्या घेऊया. 3च्या पुढे हे 2 लिहिले 32 झाले. 3च्या पुढे 5 घेऊ 35 होतील. 3च्या पुढे 7 घ्या 37 होतील. 3च्या पुढे 9 घ्या 39 होतील. झाले. आता 3 नंतर आपण 5 घ्या. 5च्या पुढे 2 घ्या 52 होतील. नंतर 5च्या पुढे 3 घ्या 53 होतील. नंतर 5च्या पुढे 7 लिहा 57 होतील. 7च्या पुढे 9 लिहा. 5च्या पुढे 9 लिहा 59 होतील, लक्षात घ्या. झाले. आता 7 घेऊया. 7च्या पुढे 2 लिहा 72 होतील. 7च्या पुढे 3 73 होतील. पहा. 7च्या पुढे 5 75 होतील. नंतर 7च्या पुढे 5 लिहिले 75. 7च्या पुढे 9 घ्या 79 होतील. इकडे लिहितो मी आता 79. नंतर 7च्या पुढे 9 घेतल्यानंतर आता 9 पहा. 9च्या पुढे 2 घ्या 92 होतील. त्याच्यानंतर 9च्या पुढे 3 घ्या 93 होतील. 9च्या पुढे 5 लिहा 95 होतील. 9च्या पुढे 7 घ्या 97 होतील. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संख्या आपण घेतलेल्या आहेत. ओके, आपल्या संख्या बरोबर आहे का नाही तर मी चेक करून घेतो. ओके, बघू आपण आता मोजून बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. करेक्ट. म्हणजे आपल्या संख्या किती आल्यात? 20. म्हणून एन ऑफ एस, ऐका, एस ह्या संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या 20 आहे. अतिशय सोपा असा भाग आहे. कशा संख्या बनवल्यात ते बघितलं तुम्ही. ओके, आता नंतर काय सांगितलं? ह्या सर्व संख्यांमध्ये समसंख्या, त्या विषम संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग आता विषम संख्या आपण त्याच्यासाठी ए नाव देऊ. त्या घटनेला नाव दिलं आपण सपोज ए. मग ए जर नाव दिलं असेल तर त्याच्यावरती विषम संख्या कोणत्या आहेत ते बघूया. बघा, 23 ही विषम संख्या आहे. 25 सुद्धा विषम आहे. 27 ही विषम आहे. 29 विषम आहे. 32 विषम नाही, कारण 32 समसंख्या 2 भाग. 35 सुद्धा विषम आहे.
37 पण विषम आहे, 39 विषम आहे, 52 सम आहे, दोनांना भाग जाऊ शकतो, 53 विषम आहे, 57 सुद्धा विषम आहे, दोनांना भाग जाणार नाही, 59 सुद्धा विषम आहे, दोनांना भाग जाणार नाही, 72 मात्र सम आहे, दोनांना भाग जाऊ शकतो, 73 विषम आहे, 75 सुद्धा विषम आहे, त्याच्यानंतर या 79 सुद्धा विषम आहे, नंतर 92 सम आहे, 93 विषम आहे, 95 सुद्धा विषम आहे, 95 नंतर 97 सुद्धा विषम आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी 97 लिहितो मी. ओके, ह्या सर्व संख्या विषम आहेत, आपल्याला पहिल्या अटीत दिलं. मग आता ह्या संचामध्ये असलेल्या घटक n ऑफ ए बरोबर, चला मोजूया आपण आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती अंक आहेत? सगळे 16 घटक आहेत ह्या संचामध्ये. आणि म्हणून आता ह्या घटनेची संभाव्यता इकडे काढतो मी. पी ऑफ ए बरोबर n ऑफ ए छेदस्थानी n ऑफ s असं लिहिणार आपण. बरोबर, इथे दिसणार नाही म्हणून मी पुढे पुढे लिहिण्याचा प्रयत्न करतो, खाली दिसणार नाही. n ऑफ ए छेदस्थानी n ऑफ s. n ऑफ ए तुमचे 16 आहेत, छेदस्थानी n ऑफ s किती आहेत तुमचे? 20 आहेत. n ऑफ s 20 आहे. पाहिजे तर आपण 4 भाग देऊ शकतो. 4 चोक 16 बघा, 4 चोक 16 आणि 4 पंचे 20. याचं उत्तर काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट म्हणजे ए या घटनेची संभाव्यता 4 छेदस्थानी 5 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. ओके, ह्या उदाहरणातली दुसरी घटना बघा. पहिली घटना काढली आपण, आता दुसरी घटना. ती संख्या 5च्या पटीत असायला पाहिजे. काय पाहिजे? ती संख्या 5च्या पटीत. आपण बी नाव दिलं 5च्या पटीत. 5च्या पटीत आपण संख्या शोधूया. बघा, याला 5 भाग जाणार नाही, हे 5 5 25 5च्या पटीत आहे म्हणून पहिली संख्या 25 आली. चला, याच्यानंतर याला 5 जाणार नाही, याला जाणार नाही 5 आणि याला नाही, याला 35 ला जाऊ शकतो. 5 7 35 म्हणून दुसरी संख्या 35 5च्या पटीत आली. नंतर इथे 5 नाही, 52 ला नाही, 53 ला नाही, 57 ला नाही, 59 ला नाही, 72 ला नाही, 73 ला नाही, 75 ला 5 जाऊ शकतो. कारण एकक स्थानी 5चा अंक 100% 5 भाग जाईल म्हणजे पुढची संख्या 75 आहे. नंतर 75 नंतर बघा 79 ला जाणार नाही, 92 ला जाणार नाही, 93 ला नाही, 95 ला जाईल कारण एकक स्थानी 5 आहे. म्हणून या ठिकाणी 5च्या पटीतल्या ह्या सगळ्या संख्या आहेत. म्हणजे या प्रत्येक संख्येला 5 भाग जाऊ शकतो किंवा कोणत्या तरी संख्येनं गुणलं तर याला 5 जर कोणत्या तरी संख्येला गुणलं तर या सगळ्या 5च्या पटीत येणाऱ्या संख्या आहेत. मग याच्यावरनं तुम्ही असं लिहू शकता n ऑफ बी बरोबर किती आहेत बघा, 1 2 3 4 म्हणून या ठिकाणी किती संख्या आल्या? 4. आणि म्हणून आपण त्याची घटना, आपण संभाव्यता जर लिहायची झाली, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट बी या घटनेची संभाव्यता म्हणजे n ऑफ बी छेदस्थानी n ऑफ s असं सूत्र आहे आपलं. आणि म्हणून बघा n ऑफ बी तुमचा 4 आला, छेदस्थानी n ऑफ s तुमचा किती आहे? 20 आहे. 20 भाग देऊ शकता. 4 1 4 4 25 तर उत्तर तुमचं 1 छेदस्थानी 5 असं सुद्धा अतिसंक्षिप्त रूपात गुणोत्तर आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी समाप्त झाला. व्यवस्थित लिहा. ओके मित्रांनो, 5वं उदाहरण शेवटचं उदाहरण आहे या सराव संचातलं. बघा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तर पुढील घटनांची संभाव्यता आपल्याला काढायला सांगितली. पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. 52 पत्त्यांमध्ये लाल पत्ते 26 असतात, काळे पत्ते 26 असतात. म्हणजे निम्मी पत्ते लाल आणि निम्मी पत्ते काळे. लक्षात ठेवा, 26 पैकी आता पुढचे 26 लाल पैकी 13 पत्ते म्हणजे त्याच्यातले पण निम्मे, 26च्या निम्मे 13 पत्ते तुमचे बदाम असतात आणि 13 पत्ते चौकट असतात. हे तुम्हाला मी सांगितलं. बघा, लक्षात घ्या, 52 काळ्यांमध्ये 52 एकूण पत्त्यांमध्ये लाल 26
आणि 26 लाल झाले आणि 26 पत्ते तुमचे काळे झाले. जे 26 लाल पत्ते आहेत त्याच्यामध्ये 13 पत्ते बदामचे असतात आणि 13 पत्ते चौकटचे असतात. आता काळे पत्ते जे 26 उरलेत ना त्याच्यामध्ये 13 पत्ते किलवरचे असतात आणि 13 पत्ते इस्पिकचे असतात. आणि म्हणून मी 52 पत्ते कसे लिहिले, एस बरोबर 13 बदामचे पत्ते, 13 चौकटचे पत्ते, 13 किलोवरचे पत्ते आणि 13 इस्पिकचे पत्ते. हे सर्व एकूण पत्ते किती झाले तुमचे 52. म्हणून एन ऑफ एस बरोबर तुमचा काय आला 52. आता घटना बघा, पहिली घटना सांगितली तुम्हाला एक्का मिळणे. आता एक्का किती असतात, प्रत्येक प्रकारामध्ये एक एक एक्का असतो. बदाममध्ये एक एक्का असतो, चौकटमध्ये पण एक एक्का असतो. म्हणजे 2 लाल एक्के असतात आणि 2 काळे एक्क्यांमध्ये एक किलवरचा असतो आणि एक इस्पिकचा असतो. आणि म्हणून या ठिकाणी बदामचा एक एक्का, चौकटचा एक एक्का, किलवरचा एक एक्का, इस्पिकचा एक एक्का, हे 4 एक्के मिळून मिळून असे 4 झाले. म्हणून एन ऑफ ए बरोबर किती लिहिला या ठिकाणी आपण 4 लिहिला. मग ह्या एक्का मिळण्याची जी संभाव्यता आहे म्हणजे ए म्हटलं आपण त्याला, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असं लिहितो. मग एन ऑफ ए तुमचा 4 आहे, एस किती काढला तू, एन ऑफ एस तुमचा 52 आहे. 4 छेदस्थानी 52. पाहिजे असेल तर तुम्ही 4 भाग देऊ शकतात. 13 चोक 52 होतात. 13 गुणिले 4 केले तर 52. वरती भाग दिला 4 एक 4 आणि खाली 4 एक 4 आणि खाली उरले 12 4 त्रिक 12 म्हणजेच 1 छेदस्थानी 13 असं आपण अतिसंक्षिप्त रूपात लिहू शकतो. मग एक्का मिळवण्याची जी संभाव्यता आहे ती काय आहे तुमची 1 छेदस्थानी 13. पुढचं आपण लगेच बघूया, लिहून घ्या व्यवस्थित. ओके मित्रांनो, या प्रश्नातली शेवटची म्हणजे दुसरी घटना आहे इस्पिक मिळणे. आता 52 पत्त्यांमध्ये इस्पिकचे 13 पत्ते आहेत, आहे की नाही. आणि म्हणून आपण बी या संचाला नाव देऊ शकतो बी. इस्पिकचे किती पत्ते तुमचे 13 पत्ते, 13 पत्ते, आहे की नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, एन ऑफ बी बरोबर किती पत्ते येऊ शकतात तुमचे 13, एन ऑफ बी. मग आता याची जर संभाव्यता काढायची असेल पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असं आपलं सूत्र आहे. याच्यात किंमत टाका. बी ची किंमत आहे तुमची, एन ऑफ बी ची किंमत 13 छेदस्थानी एन ऑफ एस तुमचा किती 52 आहे आणि 52 भाग देऊ शकता. 13 एका ते 13 चोक 52 म्हणजे उत्तर किती 1 छेदस्थानी 4. लक्षात घ्या किती 1 छेदस्थानी 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. उदाहरण संग्रह संपलेत आपले, सराव संच पण या ठिकाणी संपलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.